त्यांच्या विरोधात आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण असा सामना आहे. चला 12th मॅन आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा. स्ट्राइक एंडवर रोहित आणि शंकर अशी जोडी आहे. अमर गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर आले. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली आणि 2 धाव फलकावर लागलेत. बॅटिंग करत असताना टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम कडून इथे ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची स्लाइस कॉट बिहाइंड. पहिला धक्का लागतोय. पहिल्या विकेटचं पर्यंत इथे मात्र पतन होत असताना शंकर बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागत असताना टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण संघाला अमर गायकवाड काय गोलंदाजी करतोय. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकवलं होतं या पठ्ठ्याने. काय बॅटिंग केली होती, पण तो सामना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तरी देखील एक जिगरबाज खेळाडू आहे. चांगला खेळ सातत्याने केले. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल या दोन्ही फॉर्मॅट मध्ये ज्याने आपली छाप सोडली. पहिल्या विकेटचं पतन. आज बॅटिंग करत असताना प्रत्येक संघाने संघर्ष केला, कारण की चेसिंग मात्र होताना फार कमी मॅच पाहायला मिळाले. 2 मॅच मध्ये नक्कीच कुसाईवाडी टीमने चेस केले, पण नंतरच्या कुठल्याही टीमने मात्र चेस करताना इतक्या सहजासहजी चेस केले नाही. त्यामुळेच प्रथम बॅटिंग करणारी टीम जर 50-60 पर्यंत मजल मारते तर नक्कीच हा बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला असेल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जातो थ्रू कव्हर. क्षेत्ररक्षक आहे. सिली मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना अमर गायकवाड नवीन बॅटर मैदानामध्ये तुषार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ असताना कॅप्टन स्वतः येतो गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाउन्स झाला. डॉट बॉलची सांगता होतीये. अमर गायकवाडने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. जी गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो या दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपली छाप आपली धमक दाखवत असताना वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. दिशाहीन चेंडू फाईन लेग रिजनला क्लिअर करणारा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. व्हाईट बॉल प्लस चौकार. 4 धावा. खराब गोलंदाजी. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता इथे अमर गायकवाडने. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी खांद्याचा वापर केला होता. लाईन मिस केली आणि रोहितने चांगला चेंडू डक केला, सोडून दिल्या. व्हाईट बॉल प्लस 4 अशा 5 धावा मिळतील. 5 धावांना टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. इथे देखील ऑन ड्राय. सिलिमिड ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि दुसरी धाव घेत असताना मात्र दोन्ही धावा कंप्लीट. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. तुषार आणि रोहित मध्ये असलेले ताळमेळ चांगलं कॉम्बिनेशन. 2 धावांना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर लागलेत. चांगली अंपायरिंग. 10 धावा धाव फलकावर लागलेत. 11 धावा. यस गणेश बाविस्कर हे खास घाटकोपरवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिट जरूर केलाय पण अंपायरची कडवी नजर आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण. टीमचा विचार केला तर आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण या टीमचे संघमालक आहेत महेश चोरमारे. त्याचबरोबर सचिन
वाघमारे महेंद्र वाघमारे आणि समीर नायकवाडी हे देखील आहेत आयकॉन खेळाडू. जर पाहिलं तर तुषार शिवमारे आणि चॉईस प्लेयर रोहित पाटील हा खेळाडू पाहायला मिळतोय. तर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळचा विचार केला तर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ करून संघमालक म्हणून उदय खांडेकर आणि संदीप श्रीधर हे पाहायला मिळतील. त्याचबरोबर आयकॉन खेळाडू अमर गायकवाड ज्याच्या बॅट मधून अर्धशतक पाहायला मिळालं आणि अक्षय सोंडुळकर हा खेळाडू देखील चॉईस प्लेयर म्हणून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं प्रकाश गोलंदाजी ट्रॅकवर शरीरापासून दूर खेळलाय. पंच करण्याचा प्रयत्न केला तर चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. षटकार चौकार जरी आले नाही तरी देखील सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. एक चांगली रणनीती आहे. धावा येणं गरजेचं आहे, धावा कशा आल्या त्याला महत्व नाही. धाव फलक खालतं ठेवावा लागेल, 50+ धावा कराव्या लागतील. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. चांगला बॉल, सरप्राइजिंग अँड बाउन्सिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होतीये. व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला आणि चकून गेला बॅट्समनला. परफ्यूम डिलिव्हरी. ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्ट क्लीन अँड नीट टेलिकास्ट केलं गेलंय आणि सातत्याने पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धा ओम साई MTC च्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्या. पुन्हा एकदा चेंडू लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल आणि नो बॉल वर लगाम लावावा लागेल इथे चरण टीमला. अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली या स्पर्धेच्या निमित्तानं. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिलं तर लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. लॉंग स्टॉप रिझन मध्ये शीर्षक आहे. एकच धाव मिळते. एका धावानं व्हाईट+1 अशा 2 धावा मिळतील. 17-18 या आकड्यावर 18 धावा दाखल कराव्या लागलेत. आज बाळकृष्ण पाटील साहेब त्यांच्या वतीने या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. स्वराज 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. इथे चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिला आहे. चेंडू पुन्हा एकदा जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळतीये. एका धावाना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 19 आकड्यावर. 19 धावा दाखल कराव्या लागलेत. अनेक मान्यवरांची उपस्थिती. स्वागतम. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना प्रकाश यावेळी ऑन साइड ला ड्रॉय केलाय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय सीमा लगत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. थ्रो चांगला होता पण या थ्रो वर मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाला. एकाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. खूप चांगली रणनीती आखली जाते. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे चरण टीम कडून. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण हा संघ मैदानामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आहे. अंपायर आमच्या दिशेने वळलेत याचा अर्थ आहे व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त उसळी 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देण्यात आली या गोलंदाज प्रकाशला. म्हणजेच एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्सर टाकू शकता. त्यामुळेच आता तुम्हाला रिस्ट्रिक्शन असेल. खोलबटाप्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. यशांचा वेध घेतोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा बाद होत असताना फलंदाज बाद. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 22. तुषार परतलाय. काय गोलंदाजी आणि काय ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून. इनटू द ब्लॉक होल. अगदी यशांचा वेध घेतलाय. 2 गडी बाद 22 धावा. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. व्यासपीठावरती उपस्थित आमच्या नाटवडेचे आमचे सन्माननीय अर्जुनजी मोहिते साहेब, आमचे फुपेरे गावचे सन्माननीय आदरणीय मनोजजी पाटील साहेब, त्याचबरोबर नाटवडे गावचे आमचे सुपुत्र सन्माननीय सुरेशजी बनारे साहेब, या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूयात. स्वराज्य 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2.0 आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत. हे सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. खुलबट्ट्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळते. प्रकाशने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22 वर 2 गडी बाद आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये काय घडते तोपर्यंत अगदी चष्मा लावून आमचे शिवा जाधव रेडी राहिलात. ऐकूया त्यांच्याच माध्यमातून एक मधुर गीत.
त्यानंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वराज 32 शाळा प्रीमियर लीग येथे स्पिन गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून हा फिरकीचा जादूवर गायला आणि या सुक्या खेळपट्टीवर ही फिरकी नक्कीच चालवेल या ती मात्र शंकाने. पहिला चेंडू अप्रतिम डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न केला तर इथे चाबुक स्ट्रोक लगावला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार मधून येतोय क्रॅकिंग षटकार. रोहित पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. अप्रतिम झेल लाजवाब झेल पकडला जातोय. अगदी रनिंग कॅच पकडली आणि रोहित पाटीलला परतावा लागेल. प्रकाशच्या माध्यमातून लाजवाब झेल ज्याने मागचं षटक हाताळलं गेलं होतं. तिसरा धक्का लागतोय शरण संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. स्लॉट मध्येचा बॉल एलिव्हेशन मिळालं नाही आणि खूप चांगल्या पद्धतीचा झेल ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. कव्हर होत पण ते कव्हरची आवश्यकता लागली नाही प्रकाशला. खूप चांगल्या पद्धतीचा झेल पकडला गेलाय. फलंदाज रोहित पाटील बॅक टू द डगआउट. अभिजित येथे कमी गतीचा चेंडू अगदी रीड करणं कठीण जातोय. अगदी कॅरम बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून मोठी विकेट देखील स्वतःच्या खात्यामध्ये जमा करतोय कारण की रोहित पाटील हा घातक खेळाडू आहे. अभिजितच्या बॅट मधून सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 28. पुन्हा एकदा अगदी लेग स्पिन पाहायला मिळते. 29 धावा धावफल करायला लागलेत. अप्रतिम षटक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपलाय. आता फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या 29. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 29 आकड्यावर. वेगवान चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. सिलिमिट ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 30 आकड्यावर. 10ची सरासरी आतापर्यंत राहिली आहे. 3 गडी बाद 30 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. टॉस साठी मी पुढच्या टीमला इन्व्हाइट करतोय आणि शिवमुद्रा स्पोर्ट्स धामवडे वर्सेस भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं आहे कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आयोजित आणि माननीय श्री शंकर वसंत मोहिते दादा समाजसेवक पुरस्कृत स्वराज 32 शाळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 हा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. अखेरचं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अनिल येतोय. अनिल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक अखेरचं स्ट्राइक एंडवर अमित पाटील पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंडवर अभिजित स्ट्राइकवर आहे. पहिला बॉल अगदी सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. 40-45 पर्यंत थांबवावं लागेल. नक्की त्याचा प्रयत्न देखील असेल. आखो टप्प्याचा बॉल टॉप एज. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षण आणि अमर गायकवाड ही चूक करणार नाही आणि आणखीन एक विकेटचं पतन. चौथा धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक शरण संघाला. फलंदाज अभिजित बॅक टू द डगआउट.
पहिला बॉल वाईट, त्यानंतर मात्र विकेट प्राप्त झाली. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 गडी बाद 31 धावा धावफलकावर लागलीत. आजच्या दिवसामध्ये कुठलाही संघ 50च्या आतमध्ये थांबला नाही. आज सकाळपासून 55, 56, 2 वेळा 65, एकदा 85, एकदा 70 असा स्कोर पाहायला मिळाला. पण कुठलाही संघ 40-45 पर्यंत मजल मारून थांबला नाही. मात्र या मॅच मध्ये तेच चित्र पाहायला मिळतोय की काय की उर्वरित 5 बॉल मध्ये प्रहार केले जातील आणि मोठे फटक्याने मात्र 60+ धावा केल्या जातील. 31 धावा धावफलकावर लागले. नवीन बॅटर संजय मैदानामध्ये पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक अखेरचं थोडसा फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. अमर गायकवाड या टीमचा आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे. मोठी जबाबदारी आहे. अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. पुलचा फटका, अप्रतिम फटका आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा संजयच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. हा षटकार लगवल्यानंतर अमरची एक्सप्रेशन आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिले. प्लॅन झाला होता की ऑफस्टंपर मारा ठेवायचा आहे आणि जसा बॉल पिचिंग झाला तसा मात्र अमरची एक्सप्रेशन. खोलबा टप्प्याचा चेंडू, खूप वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. भन्नाट वेग धारण केलंय. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 39 च्या आकड्यावर 39 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचं षटक इथे सुरू आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉलवर 2 मोठे हिट अपेक्षित असेल चरण टीमला. शेवटचे षटक. खोलबा टप्प्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. येस, खूप चांगलं कॉलिंग. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. लो स्कोर मॅच या दिशेने जात असताना पहिली मॅच असेल जी 50च्या आतमध्ये ही इनिंग थांबली आहे. पण उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 2 चेंडूवर 2 मोठे हिट करावे लागेल. अमित पाटीलकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमता आता सिद्ध कराव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनिल अको टप्प्याचा बॉल अगदी पंच केला. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फेकी चांगली पाहायला मिळते. बॅकअप आहे का. यस, आणि काय घडलंय 2 धावाला 3 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि 4थी धाव देखील होईल. फन क्रिकेट, काय क्रिकेट. एका धावाला 2 धावामध्ये 3 आणि 3 ला 4 आणि 4 ला 5व्या धावामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. म्हणजे तब्बल अंपायर किती धावा झाल्यात. अंपायरचा इशारा 5 धावा धावून काढल्यात आणि पहिल्यांदाच्या रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा 5 धावा धावून काढल्यात. फनी क्रिकेट म्हणजे बॅट्समनला षटकार किंवा चौकार मारायची गरज लागली नाही. अगदी धावून 5 धावा झाल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संजयच्या बॅट मधून या 5 धावा आल्या. चला शेवटचं आणि अखेरचं चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 45 धावा धावफलकावर लागलेत. नवीन बॅटर रक्तुल आलाय. शेवटचा बॉल फेस करत असताना अमित स्ट्राइक एंड वर आहे. मोठा फटका लगवावा लागेल. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळते. खोलबा टप्प्याचा चेंडू. पहिली धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अशा तऱ्हेने 4 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर 47 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया आजच्या दिवसातला लो स्कोर मॅच आहे. या लो स्कोर मॅच मध्ये कशा पद्धतीने अनेक वेळा आम्ही पाहिलंय की लो स्कोर देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले. बघूया या लो स्कोर मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडते. तोपर्यंत नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये किरण मस्कर यांच्याकडे जाईन. ऐकूया टॉस सेरेमनी.
विनंती करेल या आपल्या सर्वांची शुभस्थित टॉस आम्ही घेतोय. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब विपक्ष शिवरुद्र फायटर अशी मॅच आहे. इम्पॉर्टंट मॅच सध्या मात्र खेळली जाते. या दादा कॉल कोणाचा असेल? येस, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी या टीमचा कॉल आहे. इट्स हेड आणि टॉस मागवला होता. हेड आणि हेडच आलेला. टॉस वॉन झाला. टॉस जिंकलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली. सर्वात फास्टेस्ट 50 तुझ्या नावावरती राहिली आहे. आणि त्यानंतर टीमचा परफॉर्मन्स आणि टीमचं वातावरण कशा पद्धतीने? आता टीम सध्या आता आमची कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे आता एक मॅच जिंकून आले त्यामुळे आमच्या टीमचा कॉन्फिडन्स हाय आहे सध्या. आता हाच कॉन्फिडन्स पुढे करायचं चालू आहे. पाऊस नाही आणि याचा उपयोग बॅटिंग करत असताना फलंदाजांना जास्त होतोय का? आज खऱ्या अर्थानं गोलंदाजांचं मरण आणि बॅटिंगचं नंदनवन असं बघा भेटतंय का? रबर बॉल मध्ये नेहमीच गोलंदाजांचं मरण असतंच. काही चेंजेस का तीच विनिंग टीम घेऊन खेळतोय? नाही, तीच विनिंग टीम घेऊन घेतोय. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण फिल्डिंग बॅटिंग एवढ्या जोरदार करतो, आवाज एवढा हलकात का रे? आवाज पहिल्यापासून हलकाच आहे. तुझ्या टीमचा कसा राहिला खेळ? पहिला मॅच तुम्ही खेळलात, ती मॅच लॉस राहिलात आणि पॅव्हिलियन मध्ये आल्यानंतर जरासं टीम मीटिंग झाली तेव्हा काही कारण आलं का समोर की बाबा मॅच पहिली लॉस झाली, त्याचं काही कारण शोधून काढलं का? थोडा बॉलिंग मध्ये थोडे परफॉर्मन्स कमी पडला, तर आता 100% देऊ आणि ते सुधारणा करू. तुमची टीम काही चेंजेस, कोणाला नवीन चान्स, कोण अष्टपैलू खेळाडू, कोण बॉलर तुम्ही नवीन घेताय का? तीच टीम आहे जी या मॅच मध्ये तुम्हाला आम्हाला बघायला भेटेल? जवळ सेमच टीम असेल. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब. दे वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी ऐकूयात पुन्हा एकदा विघ्नेशजी मडवी सर यांच्या वाणीमधून. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच किरण मस्कर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वराज बत्तीसशाळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे चिंचेश्वर स्पोर्ट्स मंगरूळ वर्सेस आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमने बॅटिंग करत असताना 4 षटकांचा खेळ आपण पाहिला आणि 4 षटकामध्ये 46 धावा उभारल्या. 47 धावांचं टार्गेट उभं केलंय. म्हणजे आजच्या दिवसातला लो स्कोअर मॅच म्हणावे लागेल. पण कुठलाही स्कोअर कमी किंवा जास्त नसतो. तुमचे प्रयत्न तेवढेच मोठे किंवा तेवढेच तोकडे पडतात. त्यामुळेच 47 धावा देखील डिफेंड होऊ शकतील जर तुमची चांगली गोलंदाजी झाली. नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अमर गायकवाड आणि अक्षय हे 2 खेळाडू पाहायला मिळतील. अतिथी देव बाबा आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान करूयात. यावेळी मात्र अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय नाटवडेचे आमचे अर्जुनजी मोहिते साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. विनंती करेल या अर्जुनजी मोहिते साहेब. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय फुपेरचे आमचे मनोजी पाटील साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. सर्व मान्यवरांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थित आमचे अर्जुनजी मोहिते साहेब जे नाटोरीचे भूमिपुत्र आहेत, त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मनोजी पाटील साहेब आमचे फुपेरेचे, त्याचबरोबर नाटवडेचे आमचे सुरेशजी बनारस साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आणि जातो पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पळतो. सगळ्याच मान्यवरांचं सरचे स्वागत आहे. स्वराज बत्तीसशाळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 मध्ये 47 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि बॅटिंग साठी अक्षय सोंडुळकर आणि अमर गायकवाड अशी जोडी आहे. पहिला बॉल ऑन साइडला दमदार स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू अडवला जातोय. दरम्यान 1 धाव मिळते. एका धावानं आपलं खातं उघडलंय. अक्षय सोंडुळकर हा चॉईस प्लेयर आहे आणि अमर गायकवाड हा आयकॉन खेळाडू आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर आपण पाहिलं तर पहिलं षटक घेऊन येत असताना तुषार
तुषार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. तुषार शिवमारे यावेळी देखील चेंडू जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय वाईड बॉल. आयकॉन वर्सेस आयकॉन असा मुकाबला पाहायला मिळतोय. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत, दोन्ही कॅप्टन आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये चांगला खेळ करावा लागेल. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना अर्धशतक झळकावलंय अमर गायकवाडने. यावेळेस बॅकफूट लेवून पंच केला जातोय. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते आणि अमर गायकवाडने आपलं खातं उघडलंय. अगदी संत आणि सावध सुरुवात झाली आहे, कारण की धावा इतक्या नाहीत, 47 फक्त करायच्यात. त्यामुळेच या दोघांपैकी एखादा फलंदाज मात्र शेवटपर्यंत राहणं इम्पॉर्टंट असेल. फुलरलेचा चेंडू भिरकावलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. ज्युसी फुल टॉस वर पुरेपूर समाचार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पाहायला मिळतात. अंपायर नक्कीच हे अंपायर म्हणजेच डोक्यावर असलेलं काटेरी मुकुट आणि प्रत्येक क्षणामध्ये अंपायरला चाणाक्ष राहावं लागतं. डिसिजन कदाचित तुमच्या बाजूने येतील, कदाचित तुमच्या विरोधामध्ये येतील, पण अंपायर हा नेहमी न्यूट्रल असतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची भूमिका असे अंपायरची. त्याच दरम्यान अंपायरला एक संधी मिळते की इशारा देण्याची, पण ही संधी मात्र गमावली आहे. बॅटिंग फिल्डिंग टीमच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आहे. अक्षय सारख्या खेळाडूचा झेल मात्र ड्रॉप झालाय. 47 धावा डिफेंड करत असताना तुम्हाला या कॅचेस घ्यावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. एक एक कॅच, एक एक विकेट फार महत्वाची आहे. इथे चूक झाली आहे. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. बॅकफुटला येऊन फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. अमर गायकवाड जो मागच्या मॅचचा हिरो होता, आज मात्र या मॅच मध्ये अगदी स्वस्तात परतलाय. एक या आकड्यावर मात्र त्याला परतावा लागेल. अगदी नाराज मुद्रेने अमर गायकवाड हा दबक्या पावलाने डगआउटच्या दिशेने जात असताना पहिला धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाला फलंदाज कॅप्टन बॅक टू द डगआउट. मध्ये पाहिलं तर अमरची विकेट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटच्या टॉप एजला लागली आणि फायनली ग्रीजर मध्ये काय झेल पकडला आणि काय सेलिब्रेशन. त्यांना माहिती आहे ही विकेट फार इम्पॉर्टंट आहे, ही विकेट फार महत्वाची आहे. ती विकेट प्राप्त झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुषार. पहिला धक्का लागतोय. एक गडी बाद, 11 धावा, 1 गडी बाद अशी धावसंख्या उभारली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. इथे स्टंपिंग केली जाते. अंपायर आहे काय इशारा देत असताना थर्ड अंपायर साठी पहिल्यांदाच इथे रेफर केला जातोय आणि त्याची पाहणी करण्यासाठी दत्ता मेहर यांना थोडस आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलं जाईल. ओम साई MTC लाईव्ह स्टंपिंग झालीये की नाही, त्यामुळेच खूप चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. जालिंदर पन्हाळकर जे लेजेंड खेळाडू आहेत, ज्याने भरपूर क्रिकेट खेळले आणि वयाच्या 50-55 वर्षांत देखील चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळले. थर्ड अंपायर कडे मागणी केली जाते.
जर हे विजन क्लिअर नसेल, येस अंपायर ऑन फील्ड अंपायर तुम्ही डिसिजन द्या, कारण की इथे विजन आम्हाला नाहीये, त्यामुळे ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आलाय. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. किती क्विक, अगदी MS धोनी स्टाईल मध्ये आणि त्याच ऍक्शन मध्ये स्टंपिंग करत असताना या पश्चिम महाराष्ट्राचा एक लेजंड खेळाडू, 32 शिराळा परिसरातील एक महान खेळाडू म्हणजेच जालिंदर पन्हाळकर यांच्या माध्यमातून ही यष्टी चीट केली बॅट्समनला. आणि दुसरे विकेटचं पतन, फलंदाज बाद. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. मॅच मध्ये अजूनही मजा आहे. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. 11 धावा, 2 गडी बाद. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये करायचे 36 धावा. 18 बॉल 36 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना तुषार, नवीन बॅटर तुषार आलाय. 2 गडी बाद, 11 धावा, 47 धावांचं हे पाठला करत असताना सुरुवात खराब झाली आहे मांगरूळ टीमची. आजच्या दिवसामध्ये कोणीही 50च्या खाली थांबला नाही. प्रत्येक स्कोर हा 55, 60, 65, 70, 85 असा पाहायला मिळाला. पण या स्कोर कुठेतरी 50च्या आतमध्ये आहे. अगदी कॅज्युअल क्रिकेट खेळलं तर नक्कीच मांगरूळ टीम बॅकफुटला जाईल. आणि चरण टीमने काय वापसी केली आहे. चांगली गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मारुती आलाय. षटक क्रमांक 2. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 आणि 36 करायचे. नवीन बॅटर अक्षय पाहायला मिळते, त्याचबरोबर तुषार पाहायला मिळतोय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केलाय, यशांचा वेध घेतलाय की काय, आणि आणखीन एक विकेटचं पतन. हे सेलिब्रेशन सांगून जातोय की विकेट प्राप्त झाली आहे. पहिल्याच बॉलवर मारुतीने शिकार केली आहे. तुषारला परतावा लागेल, अक्षयला परतावा लागेल, माफ करा. यस, यशांचा वेध ऑफस्टंप वाकवलाय आणि जालिंदर पन्हाळकर यांचं सेलिब्रेशन ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. काय सेलिब्रेशन पाहायला मिळते. फार इम्पॉर्टंट विकेट आहे आणि इतका चांगला जल्लोष आणि अग्रेशन पाहायला मिळते. क्रिकेट हा अग्रेशनने भरलेला खेळ आहे. म्हणूनच विराट कोहली यांच्याशी ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये बोलण्यात आलं होतं की क्रिकेट सोडण्याचा कधी इरादा आहे, तर ते म्हणाले की क्रिकेट मधून माझा अग्रेशन जेव्हा कमी येईल तोपर्यंत तेव्हा मी क्रिकेट पासून दूर होईल. म्हणून तुमचं अग्रेशन फार महत्वाचं आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळालं. 3 गडी बाद, 11 धावा. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे चरण टीमने. काय गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स चरण विरोधामध्ये टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. नवीन बॅटर सुशांत आलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन ट्राय केला. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप वरून क्षेत्ररक्षक गेले. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर 2 धावा देखील कंप्लीट होत असताना बॅकअप चांगला आहे. 1 धावाने 2 धावांमध्ये कन्वर्ट केले गेले. चांगली रणनीती आखली गेली. अमर गायकवाड बाद झाला. त्यानंतर मात्र अक्षरशः मालिका सुरू झाली. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 13. 3-13 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना मांगरूळ टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ 47 धावांचा पाठला करत असताना या मॅच मध्ये टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक जालिंदर पन्हाळकर. काय विकेट किपिंग सुरू आहे सध्याच्या घडीला. अनुभव आहे, अनेक वर्ष क्रिकेट मध्ये मुरलेला आणि रुजलेला खेळाडू आहे हा. 32 शाळाच्या मातीतला एक महान खेळाडू मैदानामध्ये विकेट किपिंग करत असताना आपला पुरेपूर अनुभवाचा वापर या मॅच मध्ये करतोय. चांगला फटका आहे. थ्रू द कव्हर गॅप मध्ये आहे. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. सुशांतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार.
श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमला आता गरज आहे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 30 धावा. सुशांतच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम साठी समसमान संधी आहे. दोन्ही टीमचा प्रत्येक खेळाडू मात्र विजयाचं स्वप्न बघत असताना विकेट प्राप्त झाले तर चरण टीम फ्रंट फुटला येईल. वेगवान चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. गोलंदाजाची एक एक चूक महागात पडेल. फिल्डरची एक एक चूक मात्र टीमला महागात पडेल. व्हाईट +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 14 मध्ये 28 करायचे आहेत म्हणजेच प्रत्येक बॉल मागे 2 धावा कराव्या लागतील टीम मांगरूळ संघाला. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ ऑन साइडला ऑन ड्राय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खराब होते. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. चांगली बॅटिंग. षटकार चौकार जरी आल्याने तर देखील धावा येणं इम्पॉर्टंट आहे. 2 धावा जरूर मिळतील बाईच्या स्वरूपात. 22च्या साह्याने टीमची धावसंख्या 21 आकड्यावर. 21 धावा धाव फलकावर लागलीत. 13 बॉल 26 करायचे आहेत म्हणजेच प्रत्येक बॉल मागे 2 धावा कराव्या लागतील. फुलर लेनचा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कव्हर रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. बीमर चेंडू हाताळला गेलाय आणि त्याचा मात्र फायदा होईल टीम मांगरूळ संघाला. 2 धावा जरूर मिळतील. नो प्लस सिंगल म्हणजे 2 धावा मिळतील. 1 फॉर द ओव्हर. कमरेच्या वरून म्हणजेच एक बाउन्सर आतापर्यंत झालाय. आता गरज आहे जर पाहिलं तर 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. खोलब्या टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय ऑन साइडला आणि अशा तऱ्हेने 2 धावा जरूर मिळतील. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 25 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा. 21 रन आहे. मॅच ऑन आहे. या मॅच ला जिंकण्यासाठी आता प्रयत्न करावा लागेल. 12 मध्ये 22 धावांची आवश्यकता. आमचे परम मित्र खास ओमान वरून ही मॅच बघतात. वेलकम योगेश कोळी. आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. खास ओमान वरून मॅच बघतात. त्याचबरोबर क्रिस्टल आर्टचे प्रोपरायटर चेतन म्हात्रे हे देखील आमच्या सोबत ऑनलाईन जोडले गेलेत. आणि बघा ही स्पर्धा आता अख्ख्या देशामध्ये पाहिली गेली. खास ओमान म्हणून या स्पर्धेचं कौतुक केलं जात आहे. योगेश कोळी थँक्यू व्हेरी मच या स्पर्धेसाठी दिलेल्या शुभेच्छाबद्दल. नक्कीच आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि जे काही आमच्यासाठी तुम्ही गिफ्ट ठेवले ते तुम्ही सांभाळून ठेवा. ह्या गोष्टी आहेत लाईव्ह टेलिकास्ट. कारण की लग्नामध्ये फोटोग्राफर आणि क्रिकेट म्हणजे स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट यांना ना म्हणजे वेळ आधी बोलवलं जातं. कारण की त्याच्या तयारीसाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी. आणि सगळ्यात शेवटी जाणारा जर कोणी असेल तर लाईव्ह टेलिकास्ट असतो. स्पर्धेमध्ये भरपूर काम करावं लागतं. भरपूर गोष्टीला सामोरं जावं लागतं. क्लॅरिटी आवाज या सगळ्या गोष्टीची पाहणी करावी लागते. म्हणून लाईव्ह टेलिकास्ट करणं इतकं सोपं गोष्ट नाही आहे. डीजे मास्टरचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. कारण की
प्रेक्षक आणि समालोचक यातला मधला दुवा जर कुठला असेल तो म्हणजेच डीजे ऑपरेटिंग असतं. 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांना टीमची धावसंख्या जर जाऊन पोहोचतीये 27 म्हणजेच 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 11 बॉल 20 धावा. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. एकीकडे टीम चरण असेल तर दुसरीकडे मांगरूळ टीम असेल. या दोन्ही टीम मध्ये चाललेला कडा मुकाबला संघर्ष. यावेळेस ऑन साइडला दमदार स्ट्रोक आहे. चेंडू जातोय अगदी गोलीगत. जापचूक षटकार. फॉर्म मध्ये तिकडे डीजे मास्टर शिवा जाधव फॉर्म मध्ये. काय गाणी आज तुमच्या जीवनाची अविस्मरणीय संध्याकाळ करण्यासाठी. बॉस आज मात्र चांगल्या ढंगामध्ये षटकार आलाय. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर यश यांचा वेध झालाय का ते पाहिलं जाईल. त्यासाठी अपील केली गेली आहे. बॉल स्टंपला हिट झालाय की काय याकडे पाहणी केली जाईल. आणि थर्ड अंपायर एकाच मॅच मध्ये 2-2 वेळा. यस दत्ता मेहर तुम्हाला थोडीशी कसरत करावी लागेल. हे विजन पाहावं लागेल कशा पद्धतीने बॉल रिलीज झाला, कशा पद्धतीने बॉल स्टंपला लागला की नाही. आणि फलंदाजाचा यस अंपायरचा इशारा येतोय OUT फलंदाज आउट. म्हणजेच यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतो. यस जालिंदर पन्हाळकर अगदी चाणाक्ष कीपर आहेत. वय वर्ष 59 वर्ष. एकही दिवस या माणसाने पावसाळी स्पर्धेमध्ये किंवा पावसाळी हंगामामध्ये प्रॅक्टिस केली नाही. स्पर्धा असेल तिकडे स्कोरर येईल किंवा 12th मॅन येईल. जालिंदर पन्हाळकरला ज्या वेळेस मी चालताना बघतो तर मी विचार किंवा इतर माणूस कोणी विचार नाही करणार की हा माणूस क्रिकेट देखील खेळ. अगदी त्यांचे पाय अडखळत जातात. पण क्रिकेटमध्ये गेल्यानंतर मैदानामध्ये उतरल्यानंतर या माणसामध्ये कशा पद्धतीची एनर्जी येते हे पाहणं तितकंच कठीण आहे. जिगरबाज खेळाडू आहे. काय चाणाक्ष नजर आहे. स्क्रीनवर पाहू शकाल जालिंदर पन्हाळकर ज्याने या नवी मुंबईला सुपर डुपर खेळाडू दिलाय. म्हणजेच मयूर पन्हाळकर यांचे काका ज्याने मयूर पन्हाळकरच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जडणघडणीमध्ये एक सिंहाचा वाटा आहे. आणि त्याला आज या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून आज सुप्रसिद्ध झालाय. त्याचं संपूर्ण श्रेय या व्यक्तीला जातं. त्याचं नाव आहे जालिंदर पन्हाळकर. एक लेजंड खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी वयाच्या 59 वर्षी देखील तितक्याच तरबेजाने खेळत असताना. समीकरण जर पाहिलं तर 9 बॉलचा खेळ बाकी आहे. टप्प्याचा बॉल बॅकफुटला येऊन चेंडू जातो थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. सूर्य आलाय असं म्हटलं जातं पण सूर्य उगवला नसता तर मित्रांनो आपण ही मॅच खेळू शकलो नसतो. आणि मात्र चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 की 4 हा इशारा पाहावा लागेल. चौकार जरूर मिळालाय. बॅकफुटला येऊन थ्रू द कव्हर झीर घेण्याचा प्रयत्न आला होता पण चेंडू हाताला अडला होता पण सीमा पार गेला. चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. 37 10 धावांची आवश्यकता. 8 बॉल 10 धावांची आवश्यकता. संजय गोलंदाजी ट्रॅकवर 4 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व्ह मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगल्या वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. जालिंदर पन्हाळकर खूप चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळते. आता समीकरण जर पाहिलं तर 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता.
किरण आणि सुशांत अशी जोडी पाहायला मिळते. 4 गडी बाद 38 धावा धाव फलकावर लागलेत. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. ऑन साइडला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज आपण पाहू शकाल सुशांतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. ताकद झोकून दिली होती आपल्या टीम साठी या स्ट्रोक साठी आणि समोरच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक लगवला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. आता समीकरण जवळ येऊन ठेपलंय. आता समीकरण राहिलंय 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा 44 धावा धाव फलकावर लागले. 4 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलाय. सामना स्पीडअप करा. त्यानंतर लगेचच टीमने रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. शिवमुद्रा स्पोर्ट्स रामोडे वर्सेस श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरववाडी. त्यानंतर स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराळा वर्सेस विकास अण्णा स्पोर्ट्स मोहरे. या संघाने देखील रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. अजूनही जर पाहिलं तर ही मॅच सोडली तर आपण अजूनही 4 मॅच दूर आहोत आजचा संपूर्ण स्लॉट संपवण्यासाठी. आणि आतापर्यंत 4.5 कंप्लीट झालेत. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय रोहित. फ्लाइट चेंडू आहे. फसवा चेंडू आहे. जालिंदर पन्हाळकर यांना हा बॉल कलेक्ट करता आला नाही. 1 धाव जरूर मिळते. फिंगर रोल केले होते बघा. पडल्यानंतर बाउन्स अपेक्षेपेक्षा जास्त पाहायला मिळाला. अगदी बॉल पर्यंत पोहोचले नाही. अगदी आगळी वेगळी ऍक्शन पाहायला मिळाले. अको टप्प्याचा बॉल आणि मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. औपचारिकता राहिली. स्कोर झाला लेवल. आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायची फक्त 1 धाव. 4 चेंडू 1 धावांची आवश्यकता. बॉल सोडून दिला आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आणि अशाच तऱ्हेने हा सामना आपल्या नावी करतोय तो म्हणजेच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीम. खूप चांगला खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर 46 धावा धावफलकावर लागले होते. चला थोडीशी चर्चा